नमस्कार मित्रांनो, काल 2 फरवरीला जी आपली कंबाईन गट पूर्व परीक्षा झाली त्या संबंधित काल प्रश्नांचे उत्तर फक्त सांगितलेले होतं. आज आपण आपल्या पॉलिटीचे म्हणजे राज्य व्यवस्थेचे आणि पंचायत राजचे डिटेल क्वेश्चन आणि त्याचे जे काही ऑप्शन आहेत, पर्याय आहेत, त्याचे डिटेल ॲनालिसिस करणार आहोत, विश्लेषण करणार आहोत. प्रत्येक पर्यायाचं आपण आज विस्तृत विश्लेषण करूया. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन आहे माझ्या सेटनुसार, भारतीय घटनेचे कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे? म्हणजे आपल्या जे काही राज्याचा विधिमंडळ, राज्याचा कायदेमंडळ आहे त्याशी संबंधित कोणती तरतूद आहे? तर बघा, पहिला पर्याय आहे की आर्टिकल 22. बघा, 22 ऑलरेडी विचार केला तर फंडामेंटल राईट्सशी संबंधित आहे आणि ते कशा संबंधित आहे? अटक व स्थानबद्धता संरक्षण याच्याबद्दल तरतूद आहे. त्यामुळे ही फंडामेंटल राईट्सशी संबंधित आहे. भाग आपल्या तिसऱ्याशी संबंधित आहे, त्यामुळे हा होऊ शकत नाही. नंतर आहे आपण जर तिसरा पर्याय बघितला, अनुच्छेद 380. आता 380 सध्या रद्द झालेली आहे, रिपील झालेली आहे आणि ही 7वी घटनादुरुस्ती 1956 रोजी काय झाली आहे, म्हणजे 7व्या घटनादुरुस्तीने रद्द केलेली आहे. पण याच्यामध्ये काय तरतूद होती? बघा, हे सगळं पर्याय घेण्याचा पर्याय काय, तर तुमच्या येणाऱ्या मेन्सला जो काही पॉलिटी असेल त्याला अजून ॲनालिसिस करता येईल. तुमच्या गट क ची एक्झाम आहे पुढची, त्यासाठी विस्तृत याचा ॲनालिसिस होणे गरजेचं आहे आणि जे काही राज्यसेवा आहे सप्टेंबरला त्याविषयी विस्तृत विश्लेषण होणे गरजेचं होतं. मग 380 जे काय आर्टिकल आहे ही कशासाठी आहे? तर ही तात्पुरती म्हणजे आपल्या घटनेच्या भाग 21 शी संबंधित आहे. 21 काय ऑलरेडी टेम्पररी प्रोव्हिजन असं तरतुदीचं नाव आहे, मग म्हणजे भागाचं नाव आहे. आणि या भागामध्ये 380 असं सांगते, जे संविधान सभेचे कोण होते? अध्यक्ष. संविधान सभेचे जे अध्यक्ष होते ते, आता संविधान सभा डिझॉल्व्ह होणार आहे, म्हणजे डिझॉल्व्ह झाली आहे 24 जानेवारी 1950 ला 12व्या अधिवेशनामध्ये सांगण्यात आली आहे. आणि त्याच्यानुसार जे संविधान सभेचे चेअर म्हणजे प्रमुख असतील, अध्यक्ष असतील, तेच जोपर्यंत इलेक्शन होत नाही राष्ट्रपतींची, तर राष्ट्रपतीची तात्पुरती काय होईल? भारताच्या त्यांची राष्ट्रपती म्हणून तात्पुरती काय होणार? निवड होणार. म्हणजे 380 नुसार तात्पुरत्या राष्ट्रपतीची निवड सांगण्यात आली होती इलेक्शन पर्यंत. आणि याच्यामध्ये 369 मध्ये काय सांगण्यात होतं का, की कोणत्याही कारणाने जर या तात्पुरत्या राष्ट्रपतीचे पद रिक्त झालं किंवा त्यांनी राजीनामा दिला किंवा मृत्यू झाला, म्हणजे कोणत्याही कारणाने पद रिक्त झालं असेल तर ते काही हंगामी संसद, कारण कायदेमंडळ तर आता काय झालेलं आहे, म्हणजे संविधान सभा आता काय झालेली आहे? डिझॉल्व्ह केलेली आहे आणि ती कशात कन्वर्ट केली आहे? तात्पुरत्या संसदेमध्ये. आणि तात्पुरत्या संसदेवर सुद्धा प्रश्न आलेला आहे या पेपरमध्ये. आणि ही तात्पुरती जी कोणती संसद आपली आहे ती संसद ठरवेल की नेक्स्ट कोण त्याचा काय होणार, भारताचा तात्पुरता अध्यक्ष. आणि जर दोन्ही पद एकाच वेळी रिक्त झाले, म्हणजे त्यांचे पण रिक्त झालंय पद, तर भारताचे सुप्रीम कोर्ट असेल त्या सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे तात्पुरते राष्ट्रपती म्हणून काय करतील? काम करतील. ठीक आहे. म्हणजे 380 या संबंधित काय देण्यात आली आहे? तरतूद. नंतर बघा 168 आपला उत्तरच आहे. अनुच्छेद 25 आर्टिकल 25 काय? धार्मिक स्वातंत्र्याबद्दल आहे. हे सुद्धा आपले काय आहे? फंडामेंटल राईट्स आहे. आणि याच्यात काय सांगितलं आहे? सत्सद विवेक बुद्धीने तुमचा धर्म आचरण करण्याचं काय आणि त्याचा प्रचार करण्याचं काय? स्वातंत्र्य. म्हणजे आर्टिकल 25 सांगते आपल्या धार्मिक स्वातंत्र्याबद्दल आणि सत्सद विवेक बुद्धीने तुमच्या धर्माचे आचरण करण्याचे आणि त्यांचा प्रचार करण्याचा पूर्ण स्वातंत्र्य 25 नुसार. जो आपला उत्तर आहे तो आहे 168 अनुच्छेद. मग 168 मध्ये राज्यासाठी एक राज्य विधिमंडळ असेल, म्हणजे आर्टिकल 168 सांगते प्रत्येक घटक राज्यांसाठी काय असेल? एक राज्य विधिमंडळ असेल, राज्य विधिमंडळ असेल. आणि हे विधिमंडळ कंपल्सरी विधानसभा मिळून बनलेली असेल, कंपल्सरी विधानसभा. आणि लक्षात ठेवा, जर ज्या राज्यामध्ये दुसरा सभागृह नसेल तर कोण? तर राज्यपाल. दुसरा सभागृह नसेल तर मग कोण? विधानसभा आणि काय? राज्यपाल यांचे मिळून राज्य विधानसभा तयार होणार. क्लिअर. आणि ज्या राज्यांमध्ये म्हणजे 169 आपल्याला पुढे बघायचं आहे, 169 नुसार एखाद्या राज्य विधानसभा असेल तर विसर्जित करायचं असेल, नसेल तर निर्माण करायची असेल तर 169 नुसार हा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. तर त्या राज्यात म्हणजे आता सध्या उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि काय तेलंगणा या राज्यांमध्ये काय विधान परिषद आहे. ओके. मग याचा उत्तर या ठिकाणी
आपण काय देऊ इच्छितो तर 168. मग राज्य विधिमंडळासंबंधी तरतूद घटनेमध्ये कुठे दिली आहे 168 पासूनच सुरू होते, म्हणजे घटनेच्या भाग किती मध्ये भाग 6 मध्ये, आणि चॅप्टर किती म्हणजे चॅप्टर हे विचार लक्षात ठेवा, चॅप्टर पण लक्षात ठेवा 3 मध्ये याची तरतूद करण्यात आली आहे, 213 पर्यंत याची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, चला दुसरा नेक्स्ट क्वेश्चन बघा, राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे. महाधिवक्तामध्ये ॲडव्होकेट जनरल म्हणजे कोण असते ॲडव्होकेट जनरल आपण यांना म्हणतोय, हे राज्याचे म्हणजे राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात, कायदा प्रमुख असतात किंवा कायदा अधिकारी असतात. याच्या संबंधित घटनेमध्ये तरतूद करण्यात आली आहे 165 मध्ये की राज्याचा एक राज्य महाधिवक्ता असेल, म्हणजे सर्वोच्च कायदा अधिकारी असेल. आणि लक्षात घ्या त्याची पात्रता ही म्हणजे पात्रता सांगण्यात आली आहे हायकोर्टचे न्यायमूर्ती, काय म्हणतोय हायकोर्टचे जे न्यायमूर्ती असेल ते न्यायमूर्ती होण्याची जी पात्रता आहे तीच पात्रता महाधिवक्ता होण्यासाठी आवश्यक असते. त्यांना पदावरून दूर करण्यासंबंधित कोणतीही तरतूद घटनेत सांगण्यात आलेली नाही आहे, घटनेत स्पष्ट नाही आहे. तसेच लक्षात घ्या त्यांचे वेतन व भत्त्यासंबंधित सुद्धा घटनेमध्ये कोणतेही तरतूद नाही आहे. हे निश्चित करण्याचा अधिकार सगळं कोणाला आहे राज्यपालांना आहे. आणि 165 नुसार या म्हणजे जो काही राज्याचा महाधिवक्ता असेल यांची निवड कोण करतील राज्यपाल करतील. आता बघा मुख्यमंत्री आपल्याला वाटू शकते, परंतु आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल विचारलेलं आहे, काय म्हणतोय कॉन्स्टिट्यूशनल प्रश्न आहे, त्याच्यामुळे जर प्रॅक्टिकली वास्तविकरित्या जर विचार केला तर त्यांची निवड म्हणजे ऑलरेडी मुख्यमंत्र्यांचे सरकार बदलली तर महाधिवक्ता बदलतोय, पण लक्षात घ्या राज्याचा कार्यकारी सगळे अधिकार कोणाकडे असतात राज्यपालाकडे, म्हणजे डॉक्युमेंटली कोणाच्या नावाने होते राज्यपालाच्याच नावाने होते, पण सुचवतात कोण मुख्यमंत्री आणि त्यांचा मंत्रिमंडळ. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला पुन्हा राज्य विधिमंडळाशी संबंधित. मग राज्य विधिमंडळाचा कोणता द्विगृही विधिमंडळाशी संबंधित तरतूद आहे. काय आहे बाबा द्विगृही विधिमंडळाची पहिली गोष्ट दुसरा सभा कोणत्याही 168 ऑलरेडी मगाशी सांगितलं काय सांगते 168 सांगते राज्याचा एक राज्य विधिमंडळ असेल आणि कंपल्सरी राज्य विधानसभा असेलच आणि एक राज्यपाल असेल. पण एखाद्या घटक राज्यामध्ये दुसरा सभागृह म्हणजे विधान परिषद निर्माण करायचा की नाही करायचा हे निश्चित करण्याचा अधिकार घटनेच्या आर्टिकल किंवा अनुच्छेदनुसार 169 अन्वये हे अधिकार म्हणजे एखाद्या राज्यात विधान परिषद नसेल तर निर्माण करायची आहे किंवा असेल तर काय करायचे आहे विसर्जित करायचं असेल तर हे सर्व अधिकार दोन्ही कोणतेही अधिकार हे भारताच्या संसदेला आहे. पण संसद हा अधिकार तेव्हाच वापरू शकते मित्रांनो जेव्हा त्या संबंधित राज्याच्या विधानसभेने हेच राज्याची जी काही विधानसभा कंपल्सरी असते हे विधानसभा जी काही आहे या विधानसभेने विशेष बहुमताने जर ठराव पास केलं काय पास केलं ठराव की आमच्या राज्याला विधानसभा नाहीये विधान परिषद नाहीये निर्माण करून द्या किंवा आहे ती विसर्जित करा असा ठराव जोपर्यंत संसदेला येत नाही तोपर्यंत संसद अशी विधान परिषद निर्माण करू शकत नाही किंवा विधान परिषद असेल तर विसर्जित करू शकत नाही. हा या ठिकाणी मुद्दा लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट संसदेवर कंपल्शन नाही आहे की विधानसभेने असा ठराव पास केला तर निर्माण करायचा आहे किंवा विसर्जित करायचा आहे. हे कुठं सांगितलंय 169 आणि याच राज्य विधिमंडळाच्या दुसऱ्या सभागृह म्हणजे विधान परिषदेबद्दल घटनेमध्ये 170 मध्ये दुसरी काय केली आहे तरतूद 171 मध्ये तरतूद केली आहे की त्यांची रचना कशी असेल. काय 71 मध्ये रचना कशी असेल हे स्पष्ट केलेलं आहे. मग काय म्हणते कोणत्या राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ आहे. आता तुम्हाला कन्फर्म माहित पाहिजे गुजरात मध्ये नाही मध्य प्रदेश मध्ये आहे केरळ मध्ये नाही. इथे डायरेक्ट ओडिसा गुजरात आहे कट होऊन जातोय आसाम कट होतोय इथे बघा त्रिपुरा इथं कट होतोय. मग बघा आंध्र प्रदेश मध्ये सध्या संख्या 58 आहे बिहार मध्ये 75 आहे तेलंगणामध्ये कर्नाटक मध्ये 75 आहे महाराष्ट्रात 78 आहे तेलंगणामध्ये 40 आहे उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक 100 आहे. आणि काय बाबा विधान परिषदेची एकूण संख्या किती असेल पाहिजे तर लक्षात घ्या किमान 40 लक्षात ठेवा किमान 40 आणि कमाल किती तर विधानसभेची जेवढी त्या राज्याच्या विधानसभेची संख्या आहे त्याच्या 1/3 पेक्षा जास्त असू नये म्हणजे 1/3 पेक्षा जास्त असू नये लक्षात ठेवा म्हणजे एवढी संख्या असायला पाहिजे हे निश्चित करण्यात आलेलं आहे. ओके नंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ.
भारतीय घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक घटक राज्य केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबद्दल तरतूद आहे? आता आपल्या घटनेमध्ये, मूळ घटनेमध्ये एकूण शेड्यूल जे काही जोडलेले आहेत आपले शेड्यूल, हे शेड्यूल एकूण 8 होते. एकूण किती होते? 8 होते. आणि नंतर घटना दुरुस्तीद्वारे 9व, 10व, 11व आणि 12व जोडणार. 9व पहिल्या घटना दुरुस्तीने जोडलं, 10व 52वी घटना दुरुस्तीने जोडलंय आणि 11वी 12वी 73वी घटना दुरुस्ती आणि 12वी 74व्या घटना दुरुस्तीने जोडलंय. पहिली जे काही शेड्यूल आहे आपला पहिला शेड्यूल भाग 1शी संबंधित आहे. भाग किती? 1शी. आणि आर्टिकलचा जर विचार केला, आर्टिकल 1 क्लॉज नंबर 2 मध्ये याची तरतूद आहे. काय सांगण्यात आलंय? घटनेच्या शेवटी जी शेड्यूल 1 जोडली आहे त्याच्यामध्ये जेवढे घटक राज्य असतील आणि जेवढे केंद्रशासित प्रदेश असतील आणि त्यांची नावं आणि त्यांची लिस्ट देण्यात आलेली आहे. कशा? भाग अनुसूची 1 मध्ये. दुसऱ्या अनुसूचीमध्ये वेतन दिलेलं आहे. जे आपले कॉन्स्टिट्यूशनल पद असतील, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सगळे मंत्री यांचे जे कॉन्स्टिट्यूशनल पद आहेत आपले, यांचे वेतन दुसऱ्या अनुसूचीत सांगितले आहे. तिसऱ्या अनुसूचीमध्ये शपथ याचे नमुने सांगितले आहे, शपथेचे नमुने. पण लक्षात ठेवा, या तिसऱ्या अनुसूचीमध्ये भारताचे राष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती आणि प्रत्येक घटक राज्याचा जो काही राज्यपाल असेल यांच्या शपथेचे नमुने नाही आहे. यांचे शपथेचे नमुने कुठे आहे? डायरेक्ट घटनेच्या तरतूद आर्टिकल्स मध्ये देण्यात आलेले आहे. म्हणजे समजा आपण म्हणतो राज्यपाल 159 मध्ये डायरेक्ट शपथेचा नमुना दिला, म्हणजे 3 लोकांचे शपथेचे नमुने घटनेतच डायरेक्ट आहे, म्हणजे घटनेच्या आर्टिकल्स मध्ये आहे. तर बाकी उर्वरित मग सगळ्यांचे, मंत्र्यांचे वगैरे सगळे शपथेचे नमुने हे तिसऱ्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेले आहे. आणि ही लक्षात ठेवा, आपला उत्तर आहे 4. जे काही घटक राज्य असतील, या घटक राज्यांना किती लोकसंख्येनुसार ज्या काही राज्यसभेला अलाउड झालेल्या जागा याची लिस्ट 4थ्या अनुसूचीमध्ये दिला आहे. सर्वात जास्त जागा हा युपीला आहेत, राज्यसभेत 31 आहे. त्यानंतर कोणाला आहे? महाराष्ट्र. एकूण जागा महाराष्ट्राच्या किती आहेत सांगू महाराष्ट्राच्या एकूण जागा राज्यसभेमध्ये तुम्ही सांगू शकता किती आहे? 19 आहेत. क्लिअर? यस. तर हे याचं उत्तर ठरतोय. नंतर बघू कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला, बघा पंचायत राजला एकदम सोपी प्रश्न यावेळेस विचारला, संविधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. ग्रामसभेला संविधानिक दर्जा देणारी कोणती तरतूद कोणी केली बाबा अशी तरतूद? तर बघा, मूळ घटना स्थानिक स्वराज्य संस्था, घटनात्मक तरतुदी नव्हत्या त्याच्यामध्ये, फक्त हा विषय राज्यांकडे देण्यात आलेला होता. 73व्या घटना दुरुस्तीनुसार हीच घटना 73वी घटना दुरुस्ती 1992 जी 24 एप्रिल ही तारीख मागच्या वेळेस राज्यसभेला विचारली, 1993 ला काय झाली? लागू. आणि 2010 पासून 24 एप्रिल हा दिवस आपण राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून काय करतो? उत्सव साजरा करतो. आता बघा, या 73व्या घटना दुरुस्तीनुसार घटनेमध्ये भाग किती? तर भाग 9 म्हणजे ऑलरेडी होता, तर या 9व्या भागामध्ये पंचायती नावाने काय करण्यात आलंय? तरतूद करण्यात आली आहे. आणि याच्यामध्ये जे काही अनुच्छेद टाकण्यात आले आहे हे अनुच्छेद 243 ए पासून ते 243 काय ओ पर्यंत तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये 243 याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलाय. 243 मध्ये काय व्याख्या, ज्या काही या 243 पासून तर 243 ए पासून 243 ओ पर्यंत जेवढ्यात काही शब्द येणार आहे त्याच्या संबंधी जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याची व्याख्या, म्हणजे काय? जिल्ह्याची व्याख्या सांगितली आहे, डिस्ट्रिक्ट ऑफ स्टेट असं म्हणजे राज्याचा एक जिल्हा म्हणजे जिल्हा, लोकसंख्या म्हणजे काय याच्या व्याख्या 243 मध्ये देण्यात आलेल्या आहे. आणि 243 ए मध्ये या ग्रामसभेची तरतूद करण्यात आलेली आहे. काय करण्यात आली आहे? ग्रामसभेची तरतूद करण्यात आलेली आहे. आता बघा, एक अजून याच्या संबंधित एक महत्त्वाचा काय म्हणतोय, तर या ग्रामसभेबद्दल पहिल्यांदा जर कोणी तख्तमल जैन कमिटी झाली होती, तख्तमल जैन कमिटी हे 1970च्या दरम्यान झाली होती, स्थापन केली होती केंद्र सरकारने. तर या तख्तमल जैन कमिटीच्या शिफारशी म्हणजे हिने शिफारस केलं होतं की प्रत्येक गावासाठी काय करा? ग्रामसभा स्थापन. तेव्हा तर काही घटना दुरुस्तीचा संबंध नव्हता, तर काय? तर ग्रामसभा स्थापन करा, हे महत्त्वपूर्ण शिफारस तख्तमल जैन समितीने केलं होतं. तसेच प्रत्येक राज्यांनी राज्याचा वित्त आयोग सुद्धा स्थापन करा अशी शिफारस या तख्तमल जैन कमिटीने केलेली होती. ओके, तर या ठिकाणी आपला उत्तर 73 येणारच होता. आणि 61वी घटना दुरुस्ती ऑलरेडी प्रौढ मताधिकाराबद्दल आहे. प्रौढ मताधिकार आणि प्रौढ मताधिकार, आता ही कन्सेप्ट
सेम आपल्या मूळ कॉन्स्टिट्यूशन मध्ये नुसार 21 वर्ष केली होती प्रौढ मताधिकार, म्हणजे त्याला अधिकार मतदान करण्यापासून. आणि लक्षात ठेवा, तर 61वी घटनादुरुस्ती करून हे 21 वरून 18 वय करण्यात आली. आणि त्यासाठी आपल्या घटनेचा जो आर्टिकल होता 326 मध्ये दुरुस्ती करण्यात आली, कारण याच्यामध्ये प्रौढ वयाबद्दल पात्रता सांगण्यात आलेली आहे. ओके, चालेल. नंतर 74 तुम्हाला काय की शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल तरतूद आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. नंतर बघा, भारतीय संसदेबाबत खालील विधाने, कोणती विधाने बरोबर आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिली गणते, स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती. आता काय घडलं, आपल्या संविधान सभेच्या जी संविधान सभा होती आपली, या संविधान सभेने म्हणजे या संविधान सभेने आपला कामकाज 9 डिसेंबर पासून 1946 पासून तर लक्षात घ्या 26 नोव्हेंबर 1949 इथपर्यंत संविधान सभेने काम पूर्ण संपवला, म्हणजे संविधानाचं काम पूर्ण कंप्लीट झाला असं म्हणू शकतो. क्लिअर. आता इश्यू काय झालाय, आपण एक अजून 12 या दरम्यान एकूण 1 to 12 असे सेशन पार पडले, 1 ते 11 सेशन इथं पार पडले. परंतु यानंतर घटना पूर्ण झाल्यावर सुद्धा आपण एक सेशन बोलवला, त्या सेशनचं नाव आहे 12वे अधिवेशन. 12वे सेशन आपण बोलवले हे 24 जानेवारी 1950 या दिवशी. आणि या दिवशी आपण 3 महत्त्वाचे निर्णय घेतले. पहिला आहे राष्ट्रगान आणि राष्ट्रगीत यांना मान्यता देण्यात आली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर जे घटना समिती आहे आपली संविधान सभा आहे ही डिझॉल्व्ह करण्यात आला, कारण हिची निर्मिती कशासाठी करण्यात आली होती, संविधान निर्माण करण्यासाठी. आणि तो मोठा तर आपला पूर्ण झालेला आहे, तो उद्देश आपला ऑब्जेक्ट पूर्ण झालेला आहे. मग काय करायचा, तर या संविधान सभेला डिझॉल्व्ह करण्यात आलाय आणि संविधान सभा विसर्जित करून तिचं रूपांतर हंगामी, काय म्हणतोय, हंगामी संसदेमध्ये करण्यात आला. हंगामी संसदेमध्ये म्हणजे काय, कारण 26 जानेवारी 1950 ला आपली घटना लागू होणार आहे, त्याच्यात सगळे फंक्शन सांगितले, पण इलेक्शन पार पडत होते का, नाही. म्हणून काय कर, जोपर्यंत इलेक्शन होत नाही संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या, तोपर्यंत ही संविधान सभा हंगामी संसद म्हणून काम करेल. काय म्हणून, हंगामी संसद म्हणून काम करेल. आणि ही एकच सभागृही होती. कशी होती, एकच. त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. आता दुसरी स्टेटमेंट थोडी म्हणजे एकदम कन्सेप्च्युअल विचारली होती, थोडा आंतरराष्ट्रीय याच्यावर गेलेली होती. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकेच्या जे सिनेट सदस्यांप्रमाणे आहे. तर यस, हे निश्चितप्रमाणे बरोबर आहे. पण लक्षात घ्या, आपण जे काही राज्यसभेचा जो फंक्शन घेतलाय, पॉवर जरी त्यांच्या सिनेट सरकार नाही न घेता, पण मोस्ट ऑफ फंक्शन आपण अमेरिकेच्या सिनेट वरून आपल्या भारताची राज्यसभेच्या घेतलेला आहे. आणि अमेरिकेमध्ये जो व्हाईस प्रेसिडेंट असतो, व्हाईस प्रेसिडेंट हा काय असतो, पदसिद्ध सिनेटचा, काय म्हणतोय, पदसिद्ध कोणाचा, सिनेटचा काय असतो, तर सिनेटचा आपण काय म्हणतोय, सिनेटचा चेअरमन असतो. तर सेम कंडिशन लक्षात ठेवा, भारतात पण आपण स्वीकारलाय. जो भारताचा उपराष्ट्रपती निवडून येतो तोच आपल्या राज्यसभेचा काय असतो, सभापती असतो, म्हणजे चेअरमन असतो. त्याच प्रकारे या सिनेटच्या सदस्यांचा कार्यकाल हा 6 वर्ष आहे. सिनेटच्या सदस्यांचा आपण सिनेटच्या सदस्यांचा जो कार्यकाल आहे हा 6 वर्ष आहे. सेम आपल्या राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष. घटनेत राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल निश्चित नव्हता, हे निश्चित करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला होता, संसदेला देण्यात आले होता. आणि त्यानुसार संसदेने लक्षात ठेवा हा कालावधी 6 वर्ष केलाय अमेरिकन पद्धतीने सिनेट प्रमाणे. आणि लक्षात घ्या, अमेरिकेच्या सिनेटची सुद्धा सदस्यांची जरी कार्यकाल 6 वर्ष असेल, पण दर 2 वर्षांनी सिनेट मधले जेवढे सदस्य आहेत तेवढे निवृत्त होतात आणि तेवढे सदस्य नव्याने निवडले जातात. म्हणजे 1/3 सदस्य काय होतात, निवृत्त. आणि तेवढे तेच तरतूद सुद्धा आपण आपल्याकडे घेतले. हे एक्स्ट्रा लक्षात ठेवा पुढच्या एक्झामसाठी. तर एक्स्ट्रा ह्या शब्द लक्षात ठेवा. आणि 1/3 पुन्हा निवडले जातात. आता तिथल्या सिनेटचा सदस्य होण्यासाठी किमान वय 30 लागते. म्हणजे मिनिमम वयाची जर तरतूद असेल तर 3 वर्ष म्हणजे 30 वर्ष पूर्ण असली पाहिजे. आपल्याकडे 30 वर्ष पूर्ण असली पाहिजे. आणि मिनिमम त्याला जो काही ऍटलिस्ट तो नागरिकत्व झाल्यानंतर 9 वर्ष तरी तो तिथं राहिला पाहिजे. आणि त्याचं नाव ज्या प्रांतामधून असेल, म्हणजे ज्या प्रांत ज्याला पाठवेल, म्हणजे त्यांचा घटक राज्य, त्या प्रांतामध्ये त्याचं नाव रजिस्टर असलं पाहिजे. तर आपल्याकडे सेम आहे. पण आपण लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व पाठवतो राज्याला. पण अमेरिकेमध्ये असं नाहीये. अमेरिकेमध्ये लक्षात, सिनेटमध्ये प्रत्येक राज्य, म्हणजे कॅलिफोर्निया असो, टेक्सास असो, सॅन फ्रान्सिस्को असो, न्यूयॉर्क असो, कितीही काही असेल तरी त्यांचे जेवढे राज्य आहेत तेवढ्या राज्यामधून
घटनेमधून 2च सदस्य निवडून जातात. किती? 2 सदस्य निवडून जातात. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. नंतर आहे घटनेतील अनुच्छेद 54. घटनेतील अनुच्छेद 54 प्रमाण 154 प्रमाणे घटनेचे कार्यकार, राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे असतात? आर्टिकल 154 म्हणजे बघा, आर्टिकल 153 काय सांगते? प्रत्येक घटक राज्याला एक काय असेल? राज्यपाल असेल. बरोबर आहे. म्हणजे आणि त्याच्यात 7वी घटना दुसरी झाली आहे. त्याच्यानुसार एक किंवा अधिक घटक राज्यासाठी एक कॉमन राज्यपाल नियुक्त केला जाऊ शकतो. आणि 154 मध्ये अनुच्छेदामध्ये सांगण्यात आलं आहे की राज्याचे सर्व कार्यकारी पॉवर हे त्या संबंधित राज्याच्या राज्यपालाकडे निहित असतील किंवा निश्चित असतील. आणि सेम तरतूद भारतासाठी राज्याचे देशाचे सर्व कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असतील असा आपल्या आर्टिकल 53 मध्ये तरतूद करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. हा सोपा प्रश्नामध्ये खूप सोपा प्रश्न होता. नंतर बघा 58वा क्वेश्चन वर या 58 जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती रिकामी जागा द्वारे केल्या जाते. बघा, जिल्हा न्यायाधीश नियुक्तीबद्दल आपल्या घटनेमध्ये भाग 6 मध्ये यामध्ये काय केली आहे? तरतूद करण्यात आली आहे. आणि जर आपण विचार केला तर आर्टिकल 233 पासून यांचे तरतुदी सुरू होतात 237 पर्यंत. आणि जिल्हा न्यायाधीशासंबंधित जे काय आर्टिकल आहे आपली अनुच्छेद 233 मध्ये तरतूद. या 233 मध्ये एकूण 2 क्लॉजेस आहेत. एक क्लॉज आहे की नियुक्ती कोण करते? तर लक्षात ठेवा, जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती हे संबंधित घटक राज्याचे कोण करतात? राज्यपाल करतात. हायकोर्टच्या न्यायमूर्तींशी विचार विनिमय करून करतात. ठीक आहे. आणि दुसरी यामध्ये सांगण्यात आलेली आहे क्लॉज 2 मध्ये पात्रता. जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी पात्र ही सर्वात जास्त विचारला आयोगाने आतापर्यंत प्रश्न. ना तर बघा, आर्टिकल तोच आहे, प्रश्न रिपीट एकाच आर्टिकलवर केलाय, फक्त क्लॉज चेंज केले आहेत त्यांनी. ठीक आहे. मग पात्रता, एकूण 3 पात्रता जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी. पहिली पात्रता आहे तो राज्य किंवा संघ या सरकारच्या सेवेमध्ये नसावी, म्हणजे राज्य किंवा संघाच्या सेवेमध्ये नसावे. त्यांनी मिनिमम 7 वर्ष अधिवक्ता किंवा प्लीडर म्हणजे प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्या प्लीडर म्हणतात, प्लीडर म्हणून कार्य केलेला असावा 7 वर्ष. आणि हायकोर्टनी त्याचं काय केली पाहिजे? शिफारस केली पाहिजे. अशा 3 काय म्हणजे पात्रता या 233 मध्ये देण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्या या प्रश्नाचे उत्तर काय आहे? राज्याचे राज्यपाल. आपण डिटेल त्याच्यामुळेच एक्सप्लेन करतोय. ठीक आहे. नंतर 59वा क्वेश्चन बघा, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल म्हणते? अभिलेख म्हणजे काय? रेकॉर्ड. म्हणजेच काय? सेम सुप्रीम कोर्टाचं आहे त्याचं अभिलेख न्यायालय, हायकोर्ट पण अभिलेख न्यायालय. मग काय म्हणतोय? तर अभिलेख म्हणजे काय? रेकॉर्ड. म्हणजे हायकोर्टने दिलेला निर्णय त्या हायकोर्टच्या ज्युरिडिक्शनच्या सर्व कनिष्ठ आणि लोअर कोर्टवर, सबऑर्डिनेटेड कोर्टवर पूर्णपणे काय असतील? लागू असतील. म्हणजे कंपल्शन असेल त्यांना ह्या गोष्टी करण्याचा. म्हणजे त्यांनी दिलेला निर्णय हे म्हणजे कंपल्सरी त्यांच्यावर लादल्या जाते. क्लिअर? मग यालाच म्हणतात अभिलेख न्यायालय. आणि या अभिलेख न्यायालयाबद्दल तरतूद 215 मध्ये देण्यात आला आहे. आणि आर्टिकल या आपल्या हायकोर्ट म्हणजे ज्या हायकोर्टची तरतूद आहे हे भाग किती मध्ये देण्यात आले आहे? 6 मध्ये करण्यात आलेले आहे. अनुच्छेद 214 पासून मगाशीच बघितला तर 214 पासून तर 232 पर्यंत म्हणजे 31 पर्यंत सध्या आता काय आहे? तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये 214 मध्ये सांगण्यात आलाय प्रत्येक घटक राज्यासाठी एक काय असेल? हायकोर्ट असेल. याच्यात तुम्हाला माहिती आहे 7वी घटना दुसरी झाली, 2 पेक्षा अधिक किंवा सामायिक हायकोर्ट स्थापन करण्याचा अधिकार आहे आता संसदेला. आणि हायकोर्ट स्थापन कोण करते? संसद. हायकोर्टच्या सदस्यांची हायकोर्टच्या न्यायमूर्तीची निवड कोण करते? राष्ट्रपती करतात. कोण? इतर न्यायमूर्तींची संख्या कोण निश्चित करते? राष्ट्रपती करतात हायकोर्टच्या. क्लिअर आहे? हा. आणि 216 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? तर लक्षात घ्या 216 मध्ये सांगलाय कॉन्स्टिट्यूशन ऑफ हायकोर्ट म्हणजे हायकोर्ट घटित करणे. हायकोर्ट कॉन्स्टिट्यूशन करणे किंवा घटित करणे, कॉन्स्टिट्यूट करणे, घटित करणे कोण करते? संसद करते. क्लिअर? यस. आणि 217 म्हणजे काय? न्यायमूर्तींची नियुक्ती, न्यायमूर्तींच्या शर्ती म्हणजे लक्षात हायकोर्टच्या न्यायमूर्तींची काय? नियुक्ती कोण? राष्ट्रपती करतील. त्यांच्या शर्ती आणि त्यांना पदावरून दूर करणे ह्या सगळ्या 217 मध्ये देण्यात आलाय. आणि ॲज सुप्रीम कोर्टाप्रमाणे त्यांना पदावरून दूर केल्या जाते. आणि नंतर बघा अनुच्छेद 218 काय सांगते? तर 218 हे सांगते की सुप्रीम कोर्टाला जे विविक्षित तरतूद लागू आहे म्हणजे काही तरतूद लागू आहे त्याच तरतुदी हायकोर्टला सुद्धा लागू असतील अशा प्रकारची तरतूद 218 मध्ये करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नंतर
60वा क्वेश्चन, मुंशी अय्यंगार सूत्र किंवा मुंशी अय्यंगार फॉर्म्युला कशाशी रिलेटेड आहे किंवा कशाशी रिलेट आहे असा प्रश्न होता. तर मुंशी अय्यंगार जो फॉर्म्युला आहे तो आपल्या ऑफिशियल लँग्वेज बद्दल काय म्हणतोय, ऑफिशियल लँग्वेज बद्दल तरतूद करण्यात आलेली आहे. आणि यासाठी दोन म्हणतोय 12, 13 आणि 14 सप्टेंबर 1949 ला याच्यासाठी कोणती ऑफिशियल लँग्वेज यासाठी डिस्कशन झाला आणि म्हणजे आपल्या भाषेसंबंधी, म्हणून हा भाषा समस्येशी संबंधित काय आहे, सूत्र आहे. आणि या संबंधित लक्षात घ्या इतर माहिती 12, 13, 14 सप्टेंबर 1949 ला याच्यावर मोठ्या प्रमाणात काय झाला होता, डिस्कशन झालेला होता ऑफिशियल लँग्वेज बद्दल. चालेल, ओके. आणि तुम्हाला माहिती आहे ऑफिशियल लँग्वेज आवडत आहे आपल्या घटनेमध्ये ऑफिशियल लँग्वेज संबंधित म्हणजे कार्यालयीन भाषेबद्दल जे काही तरतूद आहे हे भाग किती मध्ये सांगितलं आहे, 17 मध्ये सांगण्यात आलेला आहे. 17 अनुच्छेद माहिती असेल 343 ते 351 पर्यंत तरतूद करण्यात आलेली आहे. ओके. नंतर प्रश्न, भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद. आता बघा निर्वाचन आयोगाची संबंधित तरतूद 324 भाग 15 मध्ये सांगण्यात आलाय. भाग 15 मध्ये आहे. अनुच्छेद 324 पासून इलेक्शन सिस्टीम सुरू होते तर 329 पर्यंत या इलेक्शन सिस्टीमशी संबंधित काय आहेत, तरतूद आहेत. मग अनुच्छेद 324 नुसार आपल्या निर्वाचन आयोगाची स्थापना कोण करते. बघा निर्वाचन आयोगावर ऑलरेडी 2 प्रश्न झाले आहेत. एक पहिली निर्वाचन आयुक्त पहिल्या कोण होत्या, मगाशीच आपण बघितला. म्हणजे आता बघू त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे. याच्यानंतरचा क्वेश्चन आहे. पहिल्या मुख्य निर्वाचन आयुक्त रमादेवी होत्या, त्या होत्या. तर लक्षात ठेवा, तर हे प्रश्न डायरेक्ट 2 प्रश्न इलेक्शन कमिशनवर प्रश्न विचारलेला आहे. तर या भाग 15 मध्ये लक्षात घ्या 324 ते 329 मध्ये आपल्या इलेक्शन सिस्टीम बद्दल तरतूद देण्यात आलेली आहे. 368 मध्ये घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. 356 हे आपल्या केंद्र राज्य कशाशी, तर कार्यकारी संबंध स्पष्ट केलेले आहे किंवा प्रशासकीय. आणि अनुच्छेद 150 कशा संबंधित सांगते, CGA याच्या संबंधित तरतूद सांगते. कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट ऑडिट नाही, कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट जे 1974 तुम्हाला माहिती 71 ला वेगळे झाले होते. ठीक आहे, यस. नंतर बघा दुसरा प्रश्न पुन्हा निवडणूक आयोगावर आहे. भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त. मी नेहमी म्हणत असतो की मुख्य निर्वाचन म्हणजे निर्वाचन आयुक्त आहेत हे पाठांतर करून टाका पहिल्यापासून तर शेवटपर्यंत आजच्यापर्यंत. ठीक आहे, तर विचारलाय मुख्य निर्वाचन आयुक्त पहिल्या कोण आहे. तर लक्षात घ्या VS रमाबाई. आणि VS रमाबाई ह्या 26 नोव्हेंबर 1990 पासून ते 11 डिसेंबर 1990 पर्यंत होत्या. 1990 पर्यंत. आणि एकूण किती दिवस, फक्त 16 दिवस हे आपल्या मुख्य निर्वाचन आयुक्त म्हणून यांनी काय केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. चला नंतर भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राजशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यम सभा स्तर, गाव इत्यादीच्या शब्दांची व्याख्या दिली. मी मगाशीच बोललोय आपल्या घटनेच्या 73व्या घटना दुरुस्तीनुसार जो भाग किती आहे 9 मध्ये पंचायती हा चॅप्टर टाकण्यात आला आहे. आणि या पंचायतीमध्ये जर आपण विचार केला तर अनुच्छेद 243 मध्ये व्याख्या सांगण्यात आलेल्या आहे. गावाची व्याख्या, मध्यम स्तराची ग्रामसभेची व्याख्या काय, 18 वर्ष पूर्ण झालेल्या गावाच्या मतदार नाव असलेल्या व्यक्ती, ग्रामसभेचा काय असतो सदस्य यांची मिळून जी ग्रामसभा त्याला ग्रामसभा म्हणतोय. जिल्हा पंचायत स्तर म्हणजे कोणता, जिल्हा परिषद जो जिल्हा लेवलवर काम करेल. मध्यम स्तर म्हणजे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यामध्ये मध्यम स्तरावर काम करणारा, तालुका लेवलवर काम करणारा म्हणजे पंचायत समिती. अशा संबंधित व्याख्या 243 मध्ये सांगण्यात आलेल्या आहे. 245 मध्ये काय, केंद्र राज्य वैधानिक संबंध. 244 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, हा 244 भाग कितीशी संबंधित आहे, 10 शी संबंधित आहे. 10 मध्ये एकच आर्टिकल आहे 244. यामध्ये काय सांगणार आहे, शेड्यूल एरिया आणि काय शेड्यूल ट्राईब याच्या प्रशासना संबंधित म्हणजे 5वे परिशिष्ट आणि 6वे परिशिष्ट या संबंधित तरतूद सांगण्यात आलेली आहे. आणि 242 कशा संबंधित आहे, हे रद्द झालेले आहे. कोणती घटना दुरुस्ती, 7वी घटना दुरुस्ती 1996 कशा संबंधित होता, कुर्गशी संबंधित होता. कशाशी, कुर्ग म्हणजे हा युनियन टेरिटरीशी संबंधित आर्टिकल होता. आता सध्या अस्तित्वात नाही, रिपील झालेला आहे. आणि नंतर बघा क्वेश्चन, भारतीय नंतरचा क्वेश्चन आहे आपला
64वा. खालील विधाने लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेत 8व्या परिशिष्टामध्ये एकूण 22 भाषा नमूद केलेल्या आहे. यस, आपल्या घटनेमध्ये 22 भाषा आहे आणि मूळ घटनेत जर आपण विचार केला, मूळ घटनेत 14 होते आणि मग 14 होते ना, आता 22 झाले. मग त्यासाठी घटना दुरुस्ती आहेत. किती? 3 घटना दुरुस्ती आहेत. 21वी घटना दुरुस्ती अधिनियम 1967 याच्यानुसार एकच भाषेचा समाविष्ट करण्यात आला, काय? सिंधी. नंतर बघा 71वी घटना दुरुस्ती अधिनियम 1952 याच्यानुसार 3 भाषा, एक नेपाळी, एक कोकणी आणि एक काय? मणिपुरी. या 3 भाषांचा मणिपुरी या 3 भाषांचा समावेश करण्यात आला. आणि एक अजून घटना दुरुस्ती आहे आपल्यासाठी, ती म्हणजे कोणती? 92वी घटना दुरुस्ती. 92वी घटना दुरुस्ती अधिनियम 2003. आणि या 2003 नुसार 4 भाषा ऍड करण्यात आल्या. किती भाषा? 4 भाषा. आणि एक कोणती होती? बोडो, डोगरी, मैथिली आणि नंतर आणि संथाली म्हणजे आपल्या आजच्या राष्ट्रपती आहे, ह्या संथाली भाषेच्या हे करतात. ठीक आहे. तर ह्या 3 घटना दुरुस्त्या 1, 2 आणि 3 घटना दुरुस्त्या ह्या परिशिष्ट 8शी संबंधित आहे. आणि 7 कशाशी संबंधित होता? सूचीशी संबंधित, लिस्टशी संबंधित होता. त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. त्यापैकी कोकणी नेपाळी म्हणजे कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटनादुरुस्ती 2003 नुसार केलाय. तर सरासर चूक आहे. कोकणी आणि नेपाळी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आले आहे? 71वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992 अन्वये करण्यात आलेला आहे. म्हणजे 3 भाषा. याच्यामध्ये अजून काय होता? मणिपुरी सुद्धा होता. काय? मणिपुरी. आणि लक्षात घ्या 92वी घटना दुरुस्तीनुसार 4 भाषा सांगितल्या. 4 कोणती? बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली या भाषेचा समावेश करण्यात आला. म्हणजे फक्त ए हा काय आहे? विधान योग्य आहे. नंतर बघा शेवटचा एकदम सोपी प्रश्न, ग्रामपंचायतीचे संघटन. ग्रामपंचायत संघटन हा विषय भारतीय घटनेच्या अनुच्छेदात आहे. मग भारतीय घटनेच्या अनुच्छेदात म्हणजे राज्यांना निर्देश दिलाय. डीपीएसपी मध्ये देण्यात आलेला आहे. डीपीएसपी. आणि डीपीएसपी कोणासाठी मार्गदर्शक आहे? राज्यासाठी, स्टेटसाठी, राज्य संस्थेसाठी. त्यांनी काय करावं? मग आपण आर्टिकल 40 नुसार असं डायरेक्शन दिलंय की राज्यांनी त्यांच्या राज्यामध्ये जे गावं असतील त्यांसाठी ग्रामपंचायत काय करा? स्थापन करा. ही तरतूद 40व्या आर्टिकल मध्ये देण्यात आलेली आहे. डीपीएसपी वर एकच क्वेश्चन यावर्षी आहे, नाही तर नेहमी 1 ते 2 क्वेश्चनचा काय असतो त्याच्यावर खूप सोपे प्रश्न होते आपले हे सर्व या टॉपिकचे. ठीक आहे. तर थांबून जाऊया. ठीक आहे. नंतर बघा आपली 10 फरवरी पासून आपली एक ऑफलाईन आणि ऑनलाईन द इन्फिनिटी अकॅडमीची पूर्व मुख्य मुलाखत एक स्पेशल बॅच सुरू होत आहे आणि ऍडमिशन ओपन झाले आहे. जर काही क्वेरी असेल 93 70 42 34 72 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. शिरदा कॉम्प्लेक्स एसटी शेजारी नवी पेठ गांधीजी चौकात शास्त्री रोडला आपला ऑफिस आहे. ठीक आहे. चला तर थांबूया इथं. ओके.